युवराज ठाकूर हा नकली बोगस आदिवासी आहे। जितेंद्र ठाकूर यांच्याकडे बोगस आदिवासी प्रमाणपत्र। बेबीबाई पावरा ॲडव्होकेट भगतसिंग पाडवी यांचा आरोप। शिरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्याकडे बोगस आदिवासी प्रमाणपत्र आहे। याबाबत आम्ही औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितले, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य बेबीबाई कुटवाल पावरा व ॲडव्होकेट भगतसिंग पाडवी यांनी शिरपूर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली। डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्या मार्फत ठाकूर अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र निगर्मित करण्यात आले होते। त्याविरुद्ध आम्ही आदिवासी नोकरवर्ग ठाकूर व ठाकर समाज उत्कर्ष संस्था यांच्या मार्फत आक्षेप नोंदविला आणि धुळे जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली। समितीने निकाल दिला नाही। शेवटी याचिकाकर्ते बेबीबाई पावरा यांनी समितीकडे निकालाविषयी चर्चा केली। शेवटी जात पडताळणी समितीने 25 जुलै 2024 रोजी निकाल न देता फाईल बंद केली। त्याविरोधात याचिकाकर्ते यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली। 10 सप्टेंबर 2024 रोजी संबंधितांना नोटीस बजावण्याबाबत आदेश खंडपीठाने दिले आहेत। पुढील सुनावणी 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती याचिकाकर्ता जिल्हा परिषद सदस्य पावरा यांनी दिली। मी बेबीबाई कुटवाल पावरा, जिल्हा परिषद सदस्य विसाळे गट, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात असल्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर हा नकली बोगस आदिवासी आहे हे माहिती पडलं आणि जातीचे सर्व पुराव्यांचे जातींचे पूर्वजांचे पुरावे सर्व सबूत यावरूनच आणि धुळे जात पडताळणी ऑफिसला मी केलेली होती। तर त्यांच्याकडे न्याय मागितला, न्याय न देता फाईल बंद केली होती। म्हणून मी हायकोर्टात कमिटी विरुद्ध न्याय मागितला व डॉक्टर ठाकूर या कमिटीने नोटीस काढली। मी माझ्या समाजासाठी आणि वनवासी आदिवासी आहे बांधवांसाठी सुप्रीम कोर्टात न्याय लढा मागितला आणि डॉक्टर म्हणून घेतलेल्या या बोगस प्रमाणपत्रांवर सुद्धा न्याय मागेल। तरी आदिवासी समाज बांधवांनी मला साथ द्यावी व बोगस आदिवासींना जातीचे प्रमाणपत्रापासून हद्दपार करण्यात यावे। सर, मी एक आदिवासी महिला आहे। तर आदिवासी आज समाजाला तुम्हाला माहिती आहे की आदिवासी हा समाज कोण आहे आणि आदिवासी म्हणजेच काय हे पण तुम्हाला माहिती आहे। आदिवासी मी आहे, तुम्ही आहे, सर्वच मी आदिवासी म्हणून जर आपण आदिवासींचा जो हक्क आहे तो जर आपण त्यांच्याकडनं हिरवला तर आम्ही आदिवासींनी जायचं कुठं? आमचा अधिकार कुठं मागायचा? आम्ही शैक्षणिक मध्ये असेल किंवा इतर राजकीय क्षेत्रामध्ये असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये मी आदिवासी मग आम्हाला आदिवासी नाव हे का देण्यात आलेलं आहे? आम्ही आदिवासी कुठं जायचं? मग या सगळ्या शिक्षणापासून देखील आम्ही वंचित आहोत। बोगस आदिवासी तिथं घुसतात आणि मी आदिवासी आहे म्हणून सगळ्याच गोष्टी ते आमच्याकडनं हिरवल्या जातात। तर हे चुकीचं आहे। कुठं ना कुठं आपण आदिवासी लोकांना, माझ्या आदिवासी बांधवांना न्याय भेटला पाहिजे या हेतून मी हे प्रकरण केलं होतं। तर आपण हे कुठून आणलं हे काय असं नाहीये, तर आपण त्यांच्या पूर्वजांकडून सगळं त्यांची सर्व्हिस बुक माझ्याकडे आहे, ते मी धुळे कमिटीकडे मी ते दाखल केलं होतं। तिथं मला न्याय नाही भेटला तर मी त्याला हायकोर्टात दाखल केलेला आहे। तिथं जर मला अजून नाही, त्यांनी नोटीस पण काढली आता ठाकूरांना, तर तिथेही मला न्याय भेटला नाही तर मी सुप्रीम कोर्टात पण जायला तयार आहे। पण माझा हक्क हा मला भेटला पाहिजे एवढंच मला बोलायचं आहे। आणि त्यांनी बोगस आदिवासी डॉक्टरकीचे जे प्रमाणपत्र त्यांनी घेतलेलं आहे ते सुद्धा रद्द व्हायला पाहिजे आणि ते सुद्धा मी रद्द करण्याचा प्रयत्न करेल। दरम्यान याबाबत डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना विरोधक भीतीपोटी खोटे आरोप करीत आहेत। या संदर्भात लवकरच न्यायिक भूमिका मांडेल, सत्य उजेडात आणेल, अशी माहिती दिली आहे।